नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 34 स्कॉलरशिप आणि 5वी स्कॉलरशिपसाठी 25 मराठी प्रश्नांचा सराव घेतला होता। आपण सध्या प्रश्नपत्रिका सुरू केलेली आहे, त्यातील 25 प्रश्न आपण कालच्या भागामध्ये पाहिले होते। आज आपण मराठी गणित या प्रश्नपत्रिकेमधीलच गणिताचे 25 प्रश्न पाहणार आहोत, कारण की हे 25 प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत आणि 75 पैकी प्रश्नपत्रिका असते, परंतु व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण फक्त 25 प्रश्नांचा सराव घेणार आहे। तर हे 25 प्रश्न तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहेत, त्यामुळे 34 स्कॉलरशिपच्या आणि 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तसेच तुम्हाला चौथी मंथन असो, ATS असो, ITS असो, IAS असो किंवा 5वी असो, या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला करूया आपण जास्त वेळ न घालवता प्रश्नपत्रिकेला सुरुवात, कारण की परीक्षा जवळ आलेली आहे आणि जास्तीत जास्त सराव करणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण असल्यास तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला अजून अशाच प्रकारचे गणित हवे असतील किंवा अशाच प्रकारची उदाहरणे हवी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुम्हाला लवकरात लवकर त्या घटकावरती व्हिडिओ दिला जाईल। चला करूया सुरुवात गणिताच्या 25 प्रश्नाला। बघा, गणिताच्या 25 प्रश्नामधला पहिला प्रश्न काय म्हणतोय ते, पावणे 14 रुपये म्हणजे किती पैसे। आता खूप सोपा प्रश्न आहे, तुम्हाला सुटला तर लगेच सोडवू शकता। पावणे 14, आता पावणे 14 म्हणजे किती रुपये रे। बघा, आता पावणे 14 म्हणजे किती रुपये हा प्रश्न विचारलेला आहे, उदाहरणं दिलेली आहेत। काय सांगितलेलं आहे उदाहरणामध्ये 1425, 1375, 1370 आणि 1325। तर या पर्यायापैकी आपल्याला पावणे 14 रुपये म्हणजे किती हे शोधायचं आहे। आता तुम्हाला जर माहिती असतील तर 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 100 पैसे म्हणजे 1 रुपया। 5वीच्या विद्यार्थ्यांना जरा अनुभव असेल, परंतु 4थीचे विद्यार्थी यावर्षी प्रथमच स्कॉलरशिप परीक्षेला बसल्यामुळे त्यांच्यासाठी आपण हे गणित करून दाखवूया। पावणे 14, बघा आता इथे पर्यायामध्ये काय सांगितलेलं, आता पावणे 14 सांगितले म्हणजे 100 पैसे बरोबर 1 रुपया। 100 पैसे म्हणजे 1 रुपया म्हणजे काय होणार आपल्याला, 1000 पैसे म्हणजे किती होणार, 1000 पैसे म्हणजे 10 रुपये होणार, 10 रुपये होणार, बरोबर का। 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 1000 पैसे म्हणजे किती होणार, 10 रुपये होणार। त्यानंतर काय सांगितलं, हे पावणे 14 रुपये विचारले, आता आपल्याला 10 रुपये म्हणजे किती, 1000 पैसे माहीत झालं। आणि पुढचे जर आपल्याला पावणे 14 रुपये काढायचे असतील, म्हणजेच पावणे 4 रुपये काढायचे असेल तर काय करायला लागेल, 4 म्हणजे किती आले, 4 म्हणजे किती आले, आता 3 म्हणजे पाऊण, पाऊण, अर्धा, 1 हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। आता बघा पुढचे 3 सुद्धा काढूया आपण। 300 पैसे म्हणजे 300 पैसे म्हणजे किती झाले, 3 रुपये, 3 रुपये झाले। आणि वरचे 75 पैसे म्हणजे पाऊण रुपया, पाऊण रुपया। आता बघा आपल्याला काय विचारले, पावणे 14 सांगितले, पावणे 14 सांगितले, पावणे 14 रुपये विचारले, पावणे 14 रुपये, 14 रुपये कसं काढणार, पावणे 14, 14चे बघा किती येतात आपल्याला, पावणे 14 म्हणजे 13चा भाग आला, आपल्याला काय करावं लागला 13 आणि परचे काय होणार आहे 75 पैसे, पाऊण म्हणजे किती 75 पैसे, 300 म्हणजे 3 रुपये, 1000 पैसे म्हणजे 10 रुपये, म्हणजे आपण किती काढलं त्या सर्वांची जर बेरीज केली तर बघा इथे जर आपण बेरीज केली तर किती येते, 1375 रुपये येते। आपण 1000चं काढले, 1375। तुम्हाला हे खूप सुटसुटीत सांगते, कारण की 4थीचे विद्यार्थी नवीन आहेत परीक्षेला, प्रत्येकजणच मंथन परीक्षेला, ITS परीक्षेला, ATS परीक्षेला बसू शकत नसल्यामुळे डायरेक्टली काही जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी डायरेक्टली 4थी स्कॉलरशिप परीक्षेला बसलेले असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी खूप सोप्या पद्धतीनं माहिती दिली जाणार आहे। बघा, पावणे 14 रुपये म्हणजे 1375 काय असणार आहे, पैसे असणार आहे, पैसे। आता हे पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे, 1375
एवढं सुटसुटीत सांगण्याचं कारण म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांना समजत असेल त्यांनी येस म्हणा. चला, पर्यायामध्ये 1375 आहे का बघून घेऊया. बघा, 2 नंबरचाच पर्याय आपला बरोबर आहे, 1375. त्यामुळे उत्तर काढलेलं आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पावणे 14 रुपये म्हणजे किती पैसे, तर 1375. आता बघा, XV अधिक व्ही या रोमन संख्येची बेरीज किती. XV अधिक व्ही या रोमन संख्येची बेरीज किती. तुम्हाला रोमन संख्या पाठ असणे गरजेचं आहे. 50पर्यंत तुम्हाला रोमन संख्या पाठ असणे आणि त्यानंतर जे तुम्हाला 100, 500 आणि 1000ला काय म्हणतात ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ते LCD माझा हे जर सूत्र वापरलं तर तुम्हाला लवकरात लवकर कळेल. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500, LCD आणि M म्हणजे 1000. हे सूत्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा. या सूत्र जर पाठ असतील तर तुम्हाला रोमन संख्यावरती कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. LCD माझा हे सूत्र वापरायचं आहे. मग आता XV म्हणजे काय, किती नाही, X म्हणजे काय 10 असतं आणि V म्हणजे काय असतंय 5 असतंय, बरोबर का. XV म्हणजे XV अधिक V बरोबर किती, XV म्हणजे किती असते 10 असते आणि हे काय झालं 5, म्हणजे ह्याला 15 आपण म्हणतो अधिक 5. आपण डायरेक्टली इथं प्लस केलं, परंतु 15 अधिक 15 जरी केलं असतं, 15 अधिक 5 तर किती आलं असतं 20 आलं असतं. म्हणजे आपलं उत्तर काय आलं असतं, 20ला आपण काय म्हणतो डबल एक्स. काय म्हणतो रे आपण आता, 20ला काय म्हणतो डबल एक्स. म्हणजे काय होणार, डबल एक्स म्हणजे काय होणार आहे 20. कुठे दिसतंय बघा, अशा प्रकारचं पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. 3 नंबरच्या पर्यायामध्ये आहे, म्हणजे 3 नंबरचं उत्तर काय असणार आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 20 आठवड्याचे दिवस किती. 20 आठवड्याचे दिवस किती. आता 20 आठवड्याचे एका आठवड्यात किती दिवस असतात हे लक्षात असायला पाहिजे. 20 आठवड्याचे सांगितलेत आपल्याला, म्हणजे काय करावं लागेल, एका आठवड्याचे किती 7. एका आठवड्याचे दिवस असतात 7. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, एका आठवड्यात दिवस किती, एका महिन्यात दिवस किती, वार फिरून फिरून तो कोणत्या दिवशी येतो किंवा बदल किती होतो, अशा ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ते लक्षात असणे खूप गरजेचं आहे. एका आठवड्याचे दिवस किती आहेत मग 7. आपल्याला काय विचारलेले 20 आठवड्याचे किती, 20 आठवड्याचे किती. सिंपल आहे, 20 गुणुले 7. 20चा पाडापाठ असेल तर ठीक, नसेल तर बेनं भाग घालायचा. 2 7 14, 140 दिवस. बघा पर्यायामध्ये आहे का, खूप सोपी गणित आहेत. 20 आठवड्याचे दिवस 140, 1 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी चुकीचा गुणाकार कोणता. खालीलपैकी चुकीचा गुणाकार कोणता. आता प्रत्येकाचा गुणाकार आपल्याला करायचा आहे, प्रत्येकाचा गुणाकार करून बघायचा आहे. गणित सोडवताना प्रत्यक्ष क्रिया करायची आहे, घाई करायची नाही. घाईमध्ये कोणत्याही प्रकारचं उत्तर लिहायचं नाही. मी प्रथम लिहून घेते बघा, मग गुणाकार करून दाखवते. 265 गुणले 30, 235 गुणुले 30, 260 गुणले 30, 260 गुणले 30 आणि चौथा पर्याय आहे 200 गुणुले 30, 200 गुणले 30. आता या चारही क्रिया आपल्याला काय करायचे आहेत, चारही क्रिया आपल्याला काय करायचे आहेत आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, चुकीचा गुणाकार विचारलेला आहे. बघूया आता डायरेक्टली मी काय करते, तुम्ही जर शून्याचा भाग, मला शून्याचा भाग माहिती आहे डायरेक्ट तुम्ही घालू शकता. आता मी आडवा गुणाकार करते. 3 5 15, हातच्याला 1, 3 संक 18 आणि 1 19, हातच्याला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि हे राहिलेला 0. त्यानंतर बघा, शून्याला 0 देऊन टाकायचं, कारण की सोपं जातं. 3 5 15, हातच्याला 1, 3 3 9 1 10, हातच्याला 1, 3 2 6 आणि 1 7. परत शून्याला 0. आता इथे बघा, इथे पण 0 आणि इथे पण 0 आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे, डबल 0 द्यावा लागणार आहे, बरोबर का. 26 3 17 18, हातच्याला 1, 3 2 6 आणि 1 7.
आता बघा बेत्रिक 3 दोन्ही 6 आणि किती शून्य आहेत 1 2 3 1 2 3. आता बघा यामधलं आता काय करायचं आपल्याला पर्यायामध्ये कोणकोणते आहेत बघायचे आहेत. पर्यायामध्ये कोणकोण आहेत बघा. पहिल्या ह्याला 7950 आलं आहे का परत 7950. दुसऱ्या पर्यायाला 7050 आलेला आहे तर 7830 आहे म्हणजे आपला 2 नंबरचा पर्याय काय असणार आहे चुकीचा असणार आहे. 3 नंबरच्याला 7050 आहे म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 4 नंबरला 6000 आहे म्हणजे 4 नंबरचा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आपला उत्तर कुठला असणार आहे चुकीचा पर्याय कुठला असणार आहे 2 नंबरचा पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये वर्तुळ केंद्र अ मधून जाणारे किती व्यास काढता येतील. आता व्यास त्रिज्या व्यास या घटकावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सोबतच्या आकृतीमध्ये जर तुम्हाला यामधला कुठला भाग समजलेला नसेल आता उदाहरण जर असेल आणि तुम्हाला तो भाग शिकवलेला गेलेला नसेल समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचं तुम्हाला विश्लेषण दिले जाईल. सोबतच्या आकृतीमध्ये वर्तुळ केंद्र अ मधून जाणारे किती व्यास काढले जातात. वर्तुळ केंद्र अ आहे. आता व्यासचं कसं आहे माहिती आहे का व्यास कुठूनही काढू शकतो. 2 रेखा म्हणजे 2 टिंब असतात नाही वर्तुळावरील कोणतेही 2 टिंब जोडले की व्यास आपला तयार होतो. त्यामुळे वर्तुळ केंद्रातून जरी जायचं म्हटलं तरी आपण असंख्य काढू शकतो. असंख्य बघा अशा प्रकारे काढू शकतो अशा प्रकारे काढू शकतो. तुम्हाला एक गोल काढून दाखवते. हा झाला आता आपला उदाहरणासाठी एक गोल काढूया आपण. उदाहरणासाठी हा गोल काढूया. इथे एक वर्तुळ बिंदू देऊया. व्यास काढायचा आपल्याला वर्तुळ बिंदूतून जाणारा असा काढू शकतो असा काढू शकतो. कोणत्याही प्रकारे कितीही प्रकारे आपण असंख्य रेषा मारू शकतो. ह्याला मर्यादा आहे का मर्यादा आहे का कितीही असू द्या आपण कितीही प्रकारे काढू शकतो. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे असंख्य येणार आहे. बघा आता पर्यायामध्ये काय 20 आहे 40 आहे आपण मोजलेत का नाही. कितीही काढू शकतो आपण एकही नाही आणि काय 4 नंबर आहे असंख्य म्हणजे आपला 4 नंबरचा उत्तर क्रमांक बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा 35/23 13/23 28/23 16/23 11/23 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास मधला अपूर्णांक कोणता. बघा आता चढता क्रम तर तुम्हाला माहिती आहे छेद समान आहे. चढता क्रम कुठला येणार मग 11 येणार पहिल्यांदा बरोबर का सगळ्यात लहान संख्या. त्यानंतर 13 येणार त्यानंतर 16 येणार त्यानंतर 28 आणि 35 11 13 16 11 13 16 5 संख्येत म्हणजे मधला भाग कुठला येणार 3 नंबरचा येणार. 3 नंबरला कुठलं येते 11 13 आणि 16 16 येते. 16 आहे का पर्यायामध्ये बघा 16 16/23 4 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे. सोप्या प्रश्नाला जास्त वेळ घालवायचा नाही. अवघड प्रश्नाला थोडासा वेळ गेला तरी चालेल पण सोप्या प्रश्नामध्ये पटकन उत्तर काढून पुढचा प्रश्न आपला वेळ गाठायचे आहे. खालील कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित नाही. आता बघा खालील कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित नाही विचारलेलं आहे तर आपलं एक्स हे सममित नाही. 3 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे. 4 नंबरचं बघा आकृतीमधील छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवला आहे. आता अपूर्णांक कोणत्या छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवला आहे. छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवला आहे बघूया. बघा 3/4/3 आहे 3/3 आहे 3/4 आहे 1/2 आहे. पण हे अपूर्णांक जर दर्शवताना हे जे चौकोन बॉक्स दिले असतात ते मोजायचे असतात आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6. 6 काय करायचं आपलं छेदाच्या ठिकाणी घ्यायचं आणि जे रंगवलेले भाग आहेत ना काय छायांकित सांगितले ते बघायचे 1 2 3 3 आहेत. मग काय करावं लागेल आपल्याला 3/6 काय करावं लागेल 3/6 घ्यावे लागेल 3/6. आता 3 भाग आहे 6 भाग काय केलेले आहे छायांकित भाग केलेले आहेत 6 पैकी म्हणजे याचा अर्थ काय होतो 6 पैकी 3 भाग काय केलेले आहेत छायांकित म्हणजे रंगवलेले आहेत. मग आता पर्यायामध्ये शोधायचं 3/6 आहे का बघा पर्यायामध्ये आहे का 3/6 आहे का कुठे 4/3 आहे 3/3 आहे 3/4 आहे आणि 1/2 आहे. आता 3/6 नाही म्हणून तुम्ही कोणतेही प्रश्नाला गोल करून याचाल का नाही यायचं कारण की 3/6 असेल तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असणार आहे. 3/4ला आपलं काय होतं आहे भाग पूर्णपणे जातो आहे म्हणजे 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे काय येतं 1/2 येतं 1/2 येतं. मग हा पर्यायामध्ये आहे का बघायचं 1/2 4 नंबरच्या पर्यायामध्ये 1/2 आहे. अशा वेळेस काय होतं काही वेळेस तुम्हाला भाग न घालवता सुद्धा पर्याय दिला जातो आणि काही वेळेस भाग घालवून सुद्धा पर्याय दिला जातो. त्यामुळे विचार करून लिहिताना भाग घालवायचा पण आहे भाग न घालवता पण बघायचा आहे आणि भाग घालवून पण बघायचं आहे उत्तर काय येतं. आणि जर भाग जात नसेल तर आहे तसा पर्यायामध्ये लिहायचा आहे आपल्याला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती
कोणती आहे अयोग्य जोडी बघा, कशाची जोडी आहे ती 5.5. आता मग अशी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला पाऊण, सव्वा, अर्धा, निम्मा या गोष्टी समजल्या पाहिजे. त्या गोष्टीवरती तुम्हाला काय होणार आहे, हमखास प्रश्न विचारले जाणार आहेत. आता इथे काय सांगितले, खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती, म्हणजे 5.5 सांगितले. 5.5 म्हणजे काय, 5.1/2. बघा तुम्हाला अगोदर दाखवते, 5.25चं पण दाखवते. आता 5चं दाखवते, 5.25, 5.5 आणि 5.5 नंतर काय येतं, 5.25. बरोबर का. आता बघा 5.25 म्हणजे किती येणार, 5 पूर्णांक किती येणार, 5.25 म्हणजे 5.1/4. हे काय झालं, 5.25 झालं. 5.5 म्हणजे 5.1/2 आणि 5.25 म्हणजे 5.3/4. अशा प्रकारे आपल्याला शोधायचं असते. अशा प्रकारे आपल्याला शोधायचं असते. आता आपल्याला काय विचारले रे, काय विचारले, अयोग्य जोडी कुठली. मग 5.5ला काय वापरलं आपण, 5.1/2 वापरले, म्हणजे हे उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. 5.5 म्हणजे 5.5 ठीक लिहायचं आणि 1/2 याच्याकडे महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे. आता 6.5 म्हणजे किती, 1/4. 5.5 म्हणजे 1/2, 6 म्हणजे 1/4. आता 8:45 विचारले, 8:45 म्हणजे 1/4 आहे का. इथं बघा 6ला आपण 1/4 वापरले, म्हणजे 8:45ला किती वापरणार आपण, 3/4 वापरणार. मग 8:45 असणार आहे का, नाही, ही अयोग्य जोडी आहे आपली. आणि 6.75 म्हणू, 6.3/4 म्हणजे काय येणार आहे, 4 नंबरचा पर्याय सुद्धा आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पाऊणला काय वापरायचं आहे, 3/4 लक्षात ठेवायचं आहे. 6ला काय वापरायचं आहे, 1/4 आणि निम्म्याला म्हणजे 5.5ला काय करायचं आहे, 1.5 म्हटलं तर 1/2 या गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टी लक्षात ठेवलं तर तुम्हाला ह्यावरती गणित अवघड जाणार नाही. 5.25, 5.5, 5.75 म्हणजे 5.6, 5.7 या घटक 1/2, 1/4, 3/4. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न घेऊया. आता खालीलपैकी कोणत्या आकृतीचे सर्व काटकोन असतात. आता काटकोन सर्व कोण पाहिजेत, सर्व कोण काटकोन असतात, कशाचे असतात, वर्तुळाचे असतात का, वर्तुळाला काटकोन कोण असतो का, पर्याय आहे बघा, वर्तुळ आहे. वर्तुळाला काटकोन कोण असतो का, नाही, म्हणजे त्याचे सर्व कोण काटकोन नसणार आहेत. पतंगाचे पण कोण काटकोन नसतात सर्व. चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि काटकोन त्रिकोणाचे सुद्धा कोण काटकोन नसतात, सर्व कोण नसतात. काटकोन त्रिकोणाचे सर्व कोण काटकोन त्रिकोण नसतात, फक्त चौरसाचे सर्व कोण काटकोन त्रिकोण असतात, लक्षात ठेवायचं आहे. 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता त्यानंतर बघा सोपा प्रश्न आहे, 14/28 तर त्यापेक्षा मोठी संख्या 14/x तर खालीलपैकी सत्य विधान कोणते. बघा 14/28 पेक्षा 14/x हे मोठं दाखवलेलं आहे. आता सत्य विधान शोधायचं आहे. काय आहे पर्यायामध्ये, क्ष कशापेक्षा मोठा आहे, 28 पेक्षा मोठा आहे. इथं बघा क्ष काय सांगितले, क्ष 28 पेक्षा मोठं दाखवले का, दाखवले, क्ष 28 पेक्षा मोठं दाखवले, म्हणजे 1 नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, सत्य असणार आहे. तरी पण पुढचा पर्याय बघूया, क्ष मोठं 29 पेक्षा, इथे 29 आहे का, नाही, म्हणजे 2 नंबरचा पर्याय कट झाला आपला. 3 नंबरचा बघा, क्ष 27 आहे का, इथे नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय काय झाला, कट झाला. क्ष बरोबर इथे 31 आहे का पर्यायामध्ये, नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय काय होणार आहे, कट होणार आहे. त्यानंतर बघा पुढचा, 50 पैशाची 60 नाणी घेऊन त्या रकमेत 5 रुपयाची किती नाणी येतील. आता 50 पैशांची 60 नाणी, 50 पैशांची 60 नाणी म्हणजे 50 पैशाचे 2 पैसे म्हणजे 100 पैशाचे किती झाले, 100 पैसे म्हणजे 1 रुपया. ते पहिले जुन्या काळात म्हणायचे 8 आणे तसं आहे बघा. 100 पैसे म्हणजे 1 रुपया आणि 50 पैशांचे काय विचारले, 50 पैशांची 60 नाणी म्हणजे काय होणार आहेत आपल्याला, 50 पैशांची 60 नाणी घेतलीत, मग 100 नाणी 60 नाणी घेतलीत, मग किती रुपये तयार होणार आपले, 50 दोन्ही 100 म्हणजे 1 नाणं 2 नाण्याचं किती रुपये झाला, 1 रुपया झाला. मग तसं किती येईल मग, 60 नाणी भागिले 2 बेत्रिकचा म्हणजे किती होणार, 30 रुपये तयार होणार आपले, किती होणार, 30 रुपये तयार होणार. म्हणजे
50 पैशाची 60 नाणी खरेदी केल्यानंतर आपले किती रुपये तयार होतात? 30 रुपये तयार होतात. प्रश्न काय विचारलेला आहे की त्या रकमेत 5 रुपयांची किती नाणी घेतली जातात? त्या रकमेत आता ह्या 30 रुपयामध्ये 5 रुपयाची नाणी किती घेतली जातील? परत त्याला भाग घालवायचा आहे. 5 एके 5, 5 संक 30 म्हणजे किती घेतलीत? 6 नाणी घ्यावी लागतील. खूप सोपा प्रश्न होता. 6 नाणी घ्यावी लागतील. पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. 2 नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर बरोबर आहे, 6 नाणी येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. 11.7/9 वजा 10.4/9 बरोबर किती? आता गणित सोडवायचं आहे. काही वेळेस अंदाजे सुद्धा लिहू शकता, परंतु जास्तीत जास्त गणिताचा सराव कसा करायचा आहे आपल्याला सोडवून करायचा आहे, कारण की समजणार आहेत. 11.7/9 वजा 10.4/9. आता बघा 11.9 अकरे 9 99 99 आणि 7 किती आले? 106. 106 वजा 10 9 90 90 आणि 4 किती आले? 94 आले. किती आले? 106 मधून 94 गेले, किती राहतात? 6 आहे का? 1 मिनटं. हां, 106 मधून किती 94 गेले? 6 6 12 येते. 12 येते, बरोबर की नाही? आता 12 पर्यायामध्ये आहे का? नाही. मग आपल्याला 12ला भाग घालावा लागेल. आता कुठल्या संख्येने भाग जाते बघा इथं. 9 2 18, 18 आणि 3 21, 21 येते का? नाही. 9 1 9, 9 आणि 3 12 म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे. 3 नंबरच्या पर्यायामध्ये बघा 9 1 9, 9 आणि 4 13 म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. 9 2 18 आणि 3 21 हा पण पर्याय चुकीचा आहे. 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. 9 1 9, 9 3 9 आणि 3 12. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या उदाहरणात चौकोन, त्रिकोण, स्टारच्या किमती अनुक्रमे कोणत्या असतील? चौकोन, त्रिकोण आणि स्टारच्या किमती अनुक्रमे विचारलेल्या आहेत. आणि काय सांगितले? सर्व त्रिकोण आलेले आहेत बघा. सर्व त्रिकोण म्हणजे काय होणार आहे? आपलं उत्तर काय असणार आहे? सर्व एकच संख्या येणार आहे. जी आपली त्रिकोणात आपण संख्या घेतली ना, ती संख्या आपल्याला त्रिकोणात येणार आहे. मग आपण जर भाग घालवायचं म्हटलं तर कशा प्रकारे घालावं लागेल आपल्याला? मग आता बघूया. पहिल्यात काय लिहिलेलं? 0 0 लिहिले का? मग कुठल्याला घालवायचं आपण? स्टारला घेऊया 0 0 घेऊया स्टारला. आणि त्रिकोणाला किती घेऊया? 6. बघा सोबतच्या अनुक्रमे विचारले कोणत्या, तर किती 4 भाग दिलेले तिथं बरं का. हां बरोबर आहे. इथं डबल 6 आहे. आता इथं जर 0 घेतलं तर आपल्याला काय करावं लागेल? भाग जर घालवला तर बघा चौकोनाला 6, त्रिकोणाला 6, 6 6 12. इथं काय केलं? 0. इथं 0 घेऊया. इथे त्रिकोणाला किती घेऊया? 6 घेऊया. 0 आणि त्रिकोण किती झाले? 6 झाले. मग 6 त्रिकोणामध्ये येते का? हो, येऊ शकेल. परत इथं काय घेतलं? 6 6 स्टार 0 6. परत त्रिकोण कितीचा आहे? 6चा. 6 0 6. आणि इथे काय आहे? 6 6 6 12 म्हणजे इथं येत नाही पर्यायामध्ये 6, कारण की 6च पाहिजे आपल्याला इथे पण, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. तर बघा 4 नंबरचा बघू. 4 5 0. आता इथं 4, इथं 5 5 आणि इथं 0 0 आणि इथे किती झालं? 5 5 आले. 0 आणि 5 इथं 5 झाले. इथं 5 आणि 0 5 आले. बघा आता 5 आणि 0 5 आले, परंतु चौकोनाला काय घेतले? 4 आणि 4 8 येते, म्हणजे हा पण पर्याय बरोबर नसणार आहे. तर बघा 3 0 6 3 6 0 0 0 येते. इथं त्रिकोणाला किती घेतले? 6 6 आले. त्रिकोणाला 0 इथे नाही, त्रिकोणाला 6 इथं 0 म्हणजे इथं काय आले? 6 आले. त्रिकोण 6 आले. चौकोनाला 3 घेतले, 3 आणि 3 6 आले, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. 3 6 0 असणार आहे. त्यानंतरचा पुढचा पर्याय बघा. 3 2 6 म्हणजे 5 7 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या. 32,657 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आता बघा 32 कुठे लिहिले? 657. 32,000 इथं 957 लिहिले, हा पर्याय चुकीचा. 36 लिहिले इथं 36,000, हा पण पर्याय चुकीचा. 32,657 इथे लिहिले, 3 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा चौथा. 1,750 या संख्येचे योग्य वाचन खालीलपैकी कोणते? 1,750 या संख्येचे योग्य वाचन सांगितले.
आता 1750ला आपण काय म्हणतो 1750 म्हणतो का 1750 आपण म्हणतो का बरोबर म्हणतो 1750. परत 1650 नाही म्हणत. 1500 नाही म्हणत. 1500 पण आपण म्हणत नाही. 1500 म्हणतो आपण कारण की 1750 म्हणजे 1500 म्हणजे क बरोबर आहे बघा. क पण बरोबर आहे, पण बरोबर आहे. 1500 नाही. 1750 पण आपण म्हणतो म्हणजे 3 क आणि ई बरोबर आहे. पर्यायामध्ये बघा क आणि ई कुठे दिसतंय? 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे क आणि ई. त्यानंतर एका संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज 5050 इतकी आहे तर ती संख्या कोणती असेल? एका संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत. एका संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज 5550 आहे तर ती संख्या कोणती? आता 5550 स्थानिक किमतीची बेरीज विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला बेरीज जर काढायची म्हटलं तर काय करावं लागेल? एकक, दशक, शतक, हजार. हजारच्या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? 5 पाहिजे आणि दशकच्या ठिकाणी सुद्धा 5 पाहिजे. मग कुठे दिसतंय? इथे दिसतंय का? इथे दिसतंय? इथे नाही बघा. इथे तर नाही. इथे पण नाही. इथे 57,000 आहे म्हणजे इथे पण नाही. बघा आता 1 नंबरच्या पर्यायामध्ये येते बघा 5050 बेरीज बघा 5050 येते 1 नंबरच्या पर्यायामधले. त्यानंतर बघा पुढचा 12010 ही संख्या विस्तारित रूपात लिहा. 12010 ही संख्या विस्तारित रूपात लिहायची. कुठे लिहिली? 12010 कुठल्या पर्यायामध्ये दिसते? इथे बघा 1 2 3 0 म्हणजे इथं काय होतंय? नाही येत. 12000 हजारच्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला? 3 शून्य पाहिजेत पण इथे 1000 दाखवले तर ही संख्या येणार नाही. 2 नंबरला बघा इथं 200च्या पुढे 1 शून्य यायला पाहिजे होता. हा सुद्धा इथे नाही म्हणजे हे पण येणार नाही. इथे बघा 1 2 3 4 परत 2च्या पुढे 3 शून्य 12000 आणि 10 0 अधिक 10 केलं तरी चालते म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. या संख्या जर चढत्याने क्रमांक 7656, 6528, 3567, 2709, 9091 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असता क्रमाने येणाऱ्या तिसऱ्या संख्येतील अंकाची बेरीज किती? बघायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. 7656, 6528, 3567, 2709 आणि 9091 या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या. चढत्या क्रमाने म्हणजे लहानातून मोठ्याकडे जायचं. कुठे दिसतंय लहान? 7 6 3 2 1. पहिल्यांदा मग काय येणार? 2 येणार. तिसऱ्या संख्येतील अंकाची बेरीज विचारली. तिसऱ्या संख्येतील 2 येणार पहिल्यांदा. 3 येणार 2 नंबरला. परत 4 नंबरला 6 येणार. 3 नंबरला 6 येणार. मग तिसऱ्याच आपल्याला विचारलेली आहे. मग तिसऱ्या संख्येतील अंकाची बेरीज करा. 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 8 21. 21 पर्यायामध्ये आहे का? 3 नंबरच्या पर्यायामध्ये 21 उत्तर आहे म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे? 3 येणार आहे. त्यानंतर पुढचं 1 ते 90 मध्ये एकक, दशक स्थानी 46 नंबर. प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? आता 5 अंकी लहानात लहान विषम संख्या विचारली. 10243, 12345, 10423 आणि 10235. आता लहानात लहान विचारली. सगळ्या ठिकाणी तुम्हाला इथे 10000 दिसतंय. इथे 10, इथे 10, इथे 12 आहे म्हणजे 12 तर काय येणार नाही. बघा आता 10243, 10423 मग 423 पेक्षा 243 लहान आहे. मग 10243 लहान की 10235 लहान? 235 पेक्षा 243 मोठा आहे म्हणजे 4 नंबरचा पर्याय काय असणार आपला? बरोबर असणार आहे. सोपे प्रश्नाला खूप वेळ घालवत नाही कारण की सोडवून देत नाही. जर तुम्हाला या गणितामध्ये जर काय अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला सविस्तर असं विश्लेषण करून दिलं जाईल. त्यानंतर बघा 1 ते 90 मध्ये दशक, एकक व दशक स्थानी समान अंक असणाऱ्या संख्या किती? 1 ते 90 मध्ये एकक व दशक स्थानी समान अंक असणारे. आता एकक आणि दशक 1 ते 90 मध्ये विचारलेलं आपल्याला म्हणजे किती? 88. एकक आणि दशक स्थानी 66 अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. एकक आणि दशक स्थानी समान अंक असणारे मग कुठले येते रे? 88 येते, 77 येते, 66 येते, 55 येते, 44 येते,
33 येते, 22 येते आणि 11 येते. म्हणजे किती झाल्या? 8 झाल्या. बघा पर्यायामध्ये आहे का? 8 नंबर 2 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. तुम्ही मोजून घ्या. 8 संख्या बरोबर येतात. पण 71 पर्यंत येणाऱ्या सम संख्येची बेरीज व विषम संख्येची बेरीज येतील फरक आहे. आता तुम्हाला 71 ते 80 विचारू द्या किंवा 91 ते 100 विचारू द्या किंवा 61 ते 70 विचारू द्या. 71 ते 80 आता विचारलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक 10 अंक संख्येच्या मागे किती विषम संख्येच्या बेरीजमधला फरक किती येतो? 5 येतो. हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त आणि फक्त 5 येतो. पर्यायामध्ये 5 आहे का? हो आहे. पर्यायामध्ये 5 आहे का? हो आहे. म्हणजे उत्तर क्रमांक काय असणार आहे आपला? 5 असणार आहे. आता बघा बेरीज विचारली 562 अधिक 55. 562 अधिक 55 काय विचारले सर? वरीलपैकी चुकीच्या बेरजा किती? चुकीच्या बेरजा विचारलेत. आता 5 आणि 2 7 म्हणजे 1 नंबर चुकली. 5 आणि 2 7 1 नंबर चुकली. 6 लिहिले. 3 आणि 4 3 आणि 4 7 दोन्ही पण दुसरी पण चुकली. 3 आणि 6 9 तिसरी पण चुकली. 4 आणि 0 4 आहे. 2 आणि 1 3 आहे. 3 ही बरोबर आहे बघा. परत 4 नंबर शेवटची बघा. 3 आणि 5 8 2 आणि 3 2 आणि 2 4 ही पण चुकली. 6 0 8 म्हणजे किती आले लास्टला? 8 आणि 0 8 नाहीत म्हणजे ही पण चुकीची आहे. म्हणजे फक्त एक बरोबर आहे. किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 संख्या त्यातली फक्त एक बरोबर आहे. चुकीचे किती आहेत? मग 5 असणार आहेत. मग पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 50वा प्रश्न आहे. लास्टचा प्रश्न. या वजाबाकीच्या उदाहरणात चौकोनच्या जागी कोणता अंक येईल? बघा लास्टचा प्रश्न आहे. या वजाबाकीच्या उदाहरणात चौकोनच्या जागी कोणता अंक असेल? 4 आणि 2 4 आणि 2 गेलं 2. 6 किती गेल्यानंतर 8 येते रे? 7 नंतर किती गेल्यानंतर 8 येतं म्हणजे हातच्या घ्यावं लागणार. 16 किती घालावं लागणार आहे? 8च घालावं लागणार आहे. 8 पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. सोपं गणित आहे. असल्या गणिताला वेळ वाया घालवायचा नाही. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. आणि ह्याच्यानंतरचा खालचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवून दाखवायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगायचं आहे. उद्या सोडवून दिला जाईल हा प्रश्न. बघा एका गोदामात 20,560 साखरेची पोती आहेत. त्यामधून 9,350 पोती विकली. दुसऱ्या दिवशी 4,560 पोती गोदामात ठेवली. तर आता गोदामात किती पोती आहेत? ह्याचं उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. उद्याच्या तासाला हा प्रश्न तुम्हाला सोडवून दिला जाईल. तर मित्रांनो आज आपण काय केलेलं आहे? गणिताच्या प्रश्नपत्रिकेमधील 1 ते 25 प्रश्न पाहिले आहेत आणि यानंतरचे जे 25 प्रश्न आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. मराठीच्या प्रश्नपत्रिकेचा कालचा भागाचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्की पाहून घ्या. तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.